आपण बघणार आहोत आरोग्य विभाग तांत्रिक संभाव्य सराव प्रश्न संच 1. यामधला पहिला क्वेश्चन आहे, आयुष्यमान भारत योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो? तर पहिलं ए 3 लाख, बी 4 लाख, सी 5 लाख आणि डी 6 लाख. याचं आन्सर आहे 5 लाख. 5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत योजना आपल्याला म्हणजे लाभ देते 5 लाखापर्यंत मोफत. मग याच्यामध्ये आपण बघू आयुष्यमान भारत योजना मधले काही घटक, म्हणजे कधी सुरुवात झाली, काय झाली, आयुष्यमान भारत योजनेला अजून काय काय बोलतात. तर याच्यामध्ये आपण बघूयात आयुष्यमान भारत योजनेमध्ये डिटेल माहिती बघू. तर आयुष्यमान भारत योजनेला आपण PMJAY म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे म्हणतो. आणि याची सुरुवात म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झाली? 25 सप्टेंबर 2018 पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीच्या निमित्त किंवा ज्या दिवशी त्यांची जयंती होती त्या जयंतीला आपण म्हणजे सेलिब्रेशन किंवा सुरुवात केली जयंती. तर याचा शुभारंभ कोणी केला? आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधले रांचीमध्ये झारखंडची राजधानी रांची आहे यांच्यामध्ये झाली. तर आणि आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे आणि विशेष करून ही गरीब किंवा वंचित कुटुंबाला मोफत आरोग्य सेवा देते. या आरोग्य सेवेची म्हणजे या योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत. तर आपण बघूयात आयुष्यमान भारत योजना. आयुष्यमान भारत योजनेची वेबसाईट आहे http://mpmjay गव्हर्नमेंट इन. आणि या वेबसाईटवर जाऊन आपण जर आपल्याला काही आरोग्य सेवा पाहिजे असेल किंवा काही आजार असेल त्या आजारावर मोफत सेवा हव्या असेल तर त्या या वेबसाईटवर जाऊन आपण फॉर्म फिलअप करू शकतो. प्रत्येक पात्र कुटुंबाला 5 लाखापर्यंत मदत करते. ही योजना 5 लाख आपण MCQ मध्ये पण बघितले की ती 5 लाखापर्यंत सेवा देते. याच्यामध्ये पात्रता काय आहे? सामाजिक आर्थिक जात जनगणना SECC 2011 नुसार गरीब आणि शहरी भागातील कुटुंबाचा यामध्ये समावेश करतो. म्हणजे याच्यामध्ये पात्रता काय पाहिजे? जो गरीब किंवा शहरी भागातील कुटुंबियांना याचा समावेश केला जातो. आणि याचबरोबर आपण म्हणजे ही योजना कोणकोणत्या आजारासाठी आपल्याला सेवा देते? तर हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड किंवा यकृताचे कोणतेही आजार असेल तर त्यावर ती सेवा देते. तसंच ती प्रसूतीसाठी, डिलिव्हरीसाठी पण मोफत मदत करते. तर यामध्ये लाभ म्हणजे आपण याचा आरोग्य सेवा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ कुठे घेऊ शकतो? तर सरकारी आणि योजनेअंतर्गत नोंदणीकृत व खाजगी रुग्णालयामध्ये देखील आपण आरोग्य सेवा म्हणजे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतो, म्हणजे खाजगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये. तर थँक्यू.